सन्मान केला जातो। देवकांत चिपळूणकर SBI चे पदाधिकारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। माननीय संदेश बोरिवले यांना विनंती करतोय आपण देवकांत चिपळूणकर यांचा सन्मान करावा। भारतीय स्टेट बँकेमध्ये यांचा सन्मान केला जातोय। पुढील सन्मानमूर्ती आहे खेळाडू सगळे असते की मजा येते बघायला। नैनेजी तांबडे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करावा। आदरणीय रवींद्र नैनेजी तांबडे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। तदनंतर पुढचा सन्मान युवा सेना पदाधिकारी आणि पाकचे रहिवासी अमेय चिकुळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। दीपक बोरिवले यांना विनंती आहे आपण अमेय चिकुळे यांचा सन्मान करावा। यानंतर पुढील सन्मान माननीय विनायक सावंत आणि सन्मान करतील आदित्य खेडेकर यांना विनंती आहे आपण पुढील सन्मान करावा। माननीय विनायक सावंत यांचा सन्मान केला जाईल। म्हणजे पोरं आहेत ना ते सगळे एका गावातले नाही ते सगळे इकडे तिकडे जमून ते हा इकडे मोठी फिल्म आहे रसी भोजने ते शुभम शिंदे प्रॉपर गाव तो आदित्य शिंदे चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव माननीय राजेंद्र सुता यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करणार आहे। दीपकजी बोरिवले यांना विनंती आहे जे प्रवेशद्वारातील प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे गॅलरी रिकामी आहे विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान करावा। सुयोग चव्हाण यांचा सन्मान केला जातोय। कबड्डी स्पर्धेचे अध्यक्ष नैनेजी तांबडे यांचा शुभ हस्ते हा सन्मान। शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर आणि समर्थ क्रीडा मंडळ ठाणे तदनंतर या मंचावरती उपस्थित असणारे चिपळूण नगरपालिका मान केला जाईल। संदीपजी बोरिवले यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करावा। पहा ताजा बजा याचे सर्व आणि त्याचबरोबर चिपळूण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय सुधीर शेठ शिंदे यांचा यथोचित मान। पुढचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय बाबूशेठ बोरिवले यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। मित्रांनो आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे पंचायत समिती माजी पंचायत समिती सदस्य आणि त्याचबरोबर यादव चॅरिटेबल ट्रस्टचे विद्यमान पदाधिकारी त्याचबरोबर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। मी प्रथमेश विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अभिषेक ढसाळे यांचा सन्मान करावा। त्याच्यामुळे नांदेड इंडस्ट्री ग्रामपंचायत रत्नागिरी आपला दुसरा पुकार घेण्याला खेळाची तयारी करायची। शिवसेनेचे शाखाप्रमुख आदरणीय निलेश चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आणि हा सन्मान करण्याची विनंती करतो संदेशजी बोरिवले यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा।
बाहेर गेला त्याचबरोबर या स्पर्धेचा सिंहाचा वाटा उचलला अशा प्रकारचे चिपळूण संकेश्वर मतदार संघाचे विद्यमान कार्यसम्राट दत्ता यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करणार आहे या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सहसचिव सचिव त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन आपण शेखर सरांचा सन्मान करावा। अथर्व गोरिले यांना विनंती आहे आपण मंचाच्या दिशेने त्वरित यायचं आहे। सन्मान केला जातोय दमदार कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम सर। खरं तर चिपळूणामध्ये अनेक प्रश्न संगमेश्वरमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी उद्भवतात त्या वेळेला सन्मान केला जातोय। खरं तर संयम कसा असावा शांतता कशी असावी आपण प्रत्येक माणसाशी आपले वर्तन कसं ठेवावं या सगळ्या बाबतीत ज्यांना आपण अग्रेसर समजतो अशा प्रकारचे दमदार कार्यसम्राट आमदार माननीय शेखरजी निकम सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। 5 गोरेवडी क्रीडा मंडळ आयोजित एक छोटासा किस्सा सांगणार आहे तो महत्वाचा किस्सा आहे। मी योगेशजींना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं ही आग्रहाची आणि सन्मानाची विनंती आहे योगेशजी भंडारे यांना। मित्रांनो मी मगाशी सांगत होतो की शेखर सरांचे स्वीय सहाय्य कसे तर अत्यंत संयमी आहेत शांत आहेत प्रत्येक माणसाचा प्रश्न ऐकून घेतात अशा प्रकारे मी सर्व संघांच्या कर्णधारांना विनंती करतो संघाचा संघ आहे किंवा संघ प्रतिनिधी त्या ठिकाणी येईल आणि ही कूपन घेऊन जाईल। बरोबर स्टेजच्या डाव्या बाजूला भोजनाची कूपन दिली जाणार आहे आपण स्टेजच्या डाव्या बाजूला जायचं आहे डीजेच्या पाठीमागच्या बाजूला ही संपूर्ण आणि तिथे कूपन आपल्या ताब्यात घ्या। आजच्या रात्रीची आणि उद्याच्या दुपारच्या भोजनाची कूपनची आपल्या ताब्यात घ्यायची आहे। उद्या दुपारी 2:30 नंतर या ठिकाणी भोजन कक्ष बंद असेल 2:30 पूर्वी आपल्याला भोजनाचा आस्वाद घ्यायचा। पूर्णतः आपल्या संगमेश्वरी बादच्या माध्यमातून जलवा दाखवला अशा प्रकारचे आदरणीय योगेशजी भंडारे यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय आदरणीय योगेशजी भंडारे यांना। एकोणीस 15 वाघजाई चिपळूण 19 ठाणे 15 मैदान क्रमांक 2 यानंतर होणारा सामना शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर विरुद्ध नंदुरबार स्पोर्ट्स क्लब नंदुरबार। शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर विरुद्ध नंदुरबार स्पोर्ट्स क्लब नंदुरबार दोन्ही संघांना विनंती आपल्याला पहिला पुकार देण्यात आहे खेळण्याची तयारी करायची आहे। जिल्हा प्रदेश सरचिटणीस युवती त्याचबरोबर त्यांच्या महिला प्रदेश सरचिटणीस त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विद्यमान संचालिका अशा प्रकारच्या श्री कालभैरवाच्या विजय शेठ चितळे सुधीर भाऊ शिंदे दशरथ दाभोळकर दिशा दाभोळकर सुयोगजी चव्हाण राजेशजी सुतार प्रमोदजी ठसाळे या स्पर्धा आयोजन करत असताना मेहनत घेणारे बाबू गोरिवले प्रथमेश गोरिवले देवकांत चिपळूणकर विनायक सावंत या स्पर्धेमध्ये च्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर सर्व
संघातील खेळाडू असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, त्यांना सहकार्य करणारे सर्व पंच, त्याचबरोबर या स्पर्धेला भाग घेणारे अजिंक्य पवार, शुभम शिंदे, आदित्य, त्यांनी केलेली मेहनत, त्यांना केलेलं सहकार्य सगळ्यांनी हे महत्वाचं आहे आणि मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद दे की एक चांगली स्पर्धा आजच्या दिवशी आपण हा देखील विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करतो। या स्पर्धा भरवत असताना राज्य संघटनेने देखील एक चांगली संधी या निमित्ताने दिली। आमच्या जिल्हा संघटनेचा घेण्याची तयारी सर्वांनी ठेवावी, खेळाडूंना एवढीच विनंती करतो आणि या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो की एक चांगली स्पर्धा आपण भरवली आणि या निमित्ताने राज्यस्तरीय स्पर्धा बघण्याचा देखील आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक चांगली सुवर्ण संधी या निमित्ताने मिळत आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल, ज्यांची मेहनत आहे कदाचित ते व्यासपीठावर आले पण नसतील, पण त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच ही स्पर्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने यशस्वी होते, त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मंडळाला शुभेच्छा देऊ आणि प्रमुख पाहुणे सर्वांना खूप खूप त्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेतील उपस्थित असणाऱ्या त्यांनी उत्तुंग अशा प्रकारची भरारी घेतली, अशा प्रकारच्या विशाली दाभोळकर यांनी या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यानंतर मैदान क्रमांक 2 सुरू होणार सामना शिवमुद्रा कोल्हापूर विरुद्ध शिवमुद्रा कोल्हापूर नंदुरबार क्रीडा मंडळ नंदुरबार, शिवमुद्रा कोल्हापूर नंदुरबार क्रीडा मंडळ नंदुरबार आणि क्रीडा क्रमांक 1 वर जो सामना 5 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते, म्हणजे तर वर्धे क्रीडा मंडळ कोळकेवाडी संघाकडे त्रिपुरे कपाटीच्या स्थानामध्ये दिला गेला वस्तू मी कसं विचार करतात पंच या 2 मिनिटाला खेळ उंचवायला घेतो म्हणजे भाषिक संघाला क्षमता आणि विधान सिद्ध करायला लागेल, अंतिम धावण्यावर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल। या वेळेमध्ये आता डिफेन्स घ्यावा लागेल, नाहीतर मात्र आपल्याला बाहेरचा रस्ता बघावा लागेल। काय होणार या सामन्यात जो टर्निंग पॉईंट होईल का सामन्यात हरिणी पाहत आहे ते पण रेट पाहायला मिळते आणि रेट दरम्यान आपल्या सगळ्यासाठी बहुमोलाची कामगिरी पाहायला मिळते। या रेट दरम्यान काय होईल, तो गोल घेईल का की समोर तुम्हाला गोल पाहायला दिला जाईल हे पाहायचं आहे। रेट चांगला दिला जातो या वेळेला काय घडणार मैदानावर रेप्युटेशन फायनल पंचाचा नियमात असेल जो पण काय पुन्हा सर्विस बरोबर पाहायला मिळतो। या रेट दरम्यान पुन्हा कपड्याची करण्याची क्षमता आहे की यावेळेस सिद्ध करावं लागेल। 7 डिफेन्स आहे हो या वेळेला टार्गेट केले तर बड़ी बच्ची गॅलरी फंस गई असं म्हणावं लागेल। सुपर टेकाला नाही अजिंक्य प्रो कबड्डीमध्ये 26-19 चिपळूण 26 ठाणे कॅमेरे वगैरे नाही, कॅमेरे 19-20 या वेळेला पुन्हा एकदा त्यावेळेस सध्याच्या करून हो या वेळेला पुन्हा एकदा चूक कंटिन्यू चूक होणार अजिंक्य पवार ने हात से काढला खव्यामध्ये बोलत आपण 26-20 26